हॅलो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 4 अवर ग्रीन फ्रेंड्स याचा पेज नंबर 49पर्यंत बघितला होता. आता आपण बघणार आहोत पेज नंबर 50. प्लेझंट किचन गार्डन. A kitchen garden means growing vegetables and fruit essential for our daily needs by using available space around the house. किचन गार्डन म्हणजे काय, की आपल्या घराच्या आजूबाजूला जी जागा आहे त्याचा वापर करून आपण तिथे जे लागणारे आपल्याला डेली व्हेजिटेबल्स आहेत ते उगवणं म्हणजे किचन गार्डन. In this garden, vegetables such as brinjal, tomato, suran, cabbage, cauliflower, ladyfinger are grown in beds. यामध्ये कोणते कोणते व्हेजिटेबल्स आपण प्लांट करतो ते यामध्ये सांगितलं आहे. In the same garden, aloe vera, tulsi, ajwain, turmeric, ginger, lemongrass, mint and other medicinal plant are also grown. आता तुळस, अजवाईन, टर्मरिक म्हणजे हळद, जिंजर म्हणजे आलं, लेमन ग्रास म्हणजे गवती चहा जो असतो तो, असे मेडिसिनल प्लांट जे आपण होम रेमेडीजमध्ये यूज करतो ते वाढवू शकता. In places where climbers and creepers can spread, plants like cucumber, bottle gourd, ridge gourd, bitter gourd, snake gourd are grown. क्लाइंबर्स आणि क्रिपर्स आपण बघितले होते, ज्यांचे स्टीम एकदम फ्लेक्झिबल सॉफ्ट असतात, तेही तुम्ही ग्रो करू शकता. लिफी व्हेजिटेबल्स आर ऑल्सो ग्रोन. लिफी व्हेजिटेबल्स सुद्धा वाढवले जाऊ शकतात. लिफी व्हेजिटेबल्स कोणते कोणते सांगितलेत आपण बघूयात. एक्झाम्पल, फेन्युग्रीक, स्पिनॅच, चाकवत, अंबाडी, राजगिरा, रेड अमरनाथ, डिल एक्सेट्रा. म्हणजे आता बघा, मेथी, पालक, चाकवत, अंबाडी, राजगिरा आणि लाल माठ हे त्यांनी एक्झाम्पल दिलेत. हे पण तुम्ही वाढवू शकता तुमच्या किचन गार्डनमध्ये. इन सेम वे अ किचन गार्डन कॅन ऑल्सो बी प्रिपेअर्ड इन द ओपन स्पेस अवेलेबल इन स्कूल. आता सगळ्यांच्याच घरी किचन गार्डनसाठी जागा असेल का नाही. जे फ्लॅटमध्ये राहतात, ज्यांच्या घराच्या आजूबाजूला जागा नाही आहे, ते काय करू शकतात की इथे दाखवलं आहे त्याप्रमाणे तुमच्या स्कूलच्या इथे जर जागा असेल तर तिथे तुम्ही असे बेड्स, सॉईलचे बेड्स करून असे व्हेजिटेबल्स तुम्ही तिथे ग्रो करू शकता. आता बघा, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट, सांगा बरं. आयुर्वेदिक मेडिसिन्स हॅव बीन युज्ड इन इंडिया फॉर thousands of years. They primarily use plants. म्हणजे आयुर्वेदिक जे मेडिसिन असतात, आपण गोळ्या खातो ते नाही, त्यामध्ये कुठले कुठले प्लांट्स यूज केले जातात ते इथे सांगितलं आहे. एक्झाम्पल, टर्मरिक म्हणजे हळद, तुलसी म्हणजे तुळस, अडुळसाला मराठीत अडुळसाच म्हणतात, मुरुड शेंग, गुलवेल, क्लोव्ह म्हणजे काय, लवंग, आणि सिनेमन म्हणजे काय, दालचिनी. लवंग आणि दालचिनी, क्लोव्ह अँड सिनेमन एक्सेट्रा हे सगळे यूज केले जातात आयुर्वेदिक मेडिसिन्स म्हणून. नेक्स्ट, ऑब्झर्व द पिक्चर्स ऑफ द फॉरेस्ट गिवन बिलो अँड अंडरस्टँड द युजेस ऑफ फॉरेस्ट. आता हे फॉरेस्ट आहे, त्या फॉरेस्टचा यूज काय होतो. फक्त झाडं असतात, पाणी असतं, पण याचा यूज काय असतो, आपल्याला याचा काय फायदा होतो ते आपण बघणार आहोत. गेट मेडिसिनल प्लांट. जंगलांमध्ये खूप सारी मेडिसिन्स असलेले प्लांट्स आहेत. गेट प्युअर एअर. आता ह्या झाडांमुळे आपल्याला काय मिळते, शुद्ध हवा मिळते. प्रिव्हेंट सॉइल इरोजन म्हणजे काय, की आता झाड असेल तर झाडांची मुळं काय करतात, घट्ट जमिनीला पकडून ठेवतात. हे जर घट्ट जमिनीला पकडलं नाही तर काय होईल, माती उडून जाईल. नेक्स्ट, इट कीप्स द रेनफॉल प्रॉपर. पाऊस येतो, झाडं कापली की तुम्ही ऐकलं असेल की पावसाळा कमी होतो, पाऊस कमी होतो. वी गेट फूड फॉर
कन्स्ट्रक्शन्स अँड फ्युएल. वूड मिळतं आपल्याला कशासाठी, कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आणि इंधन म्हणून. जिथे वूडला कट करून आग लावली जाते तिथे यूज होतं ते वूड. ॲनिमल्स गेट शेल्टर, प्राण्यांसाठी राहायला जागा असते. फॉरेस्ट, जंगलात प्राणी राहतात ना. गेट फ्रूट्स, रूट्स अँड ट्यूबर्स, वाईल्ड व्हेजिटेबल्स, वाईल्ड फ्रूट्स. जंगलामधनं आपल्याला काय काय मिळतं हे इथे सांगितलेलं आहे. ड्युरिंग द समर डेज समटाइम्स ड्राय ब्रांचेस ऑफ ट्रीज रब each other that lead to a forest fire. फॉरेस्ट फायर म्हणजे जंगलात जी आग लागते ती कशामुळे लागते, उन्हाळ्यामध्ये खूप उन्हाळा असेल तर पानं एकमेकांना सारखी घासली तर त्याच्यामुळे आग लागते. अजून समटाइम्स फॉरेस्ट कॅच फायर ड्यू टू पीपल लाइटनिंग bonfire near the forest or throwing away burning matchsticks. आपण आता जेव्हा फिरायला जातो तेव्हा आपण बॉनफायर करतो, त्यामुळे ती आग स्प्रेड होऊ शकते, इतर झाडांना लागू शकते, असं होऊ शकतो वणवा. किंवा तुम्ही जेव्हा आग लावताय तेव्हा चुकून काडी दुसरीकडे टाकून दिली तर त्यामुळे आग लागू शकते, त्यामुळे फॉरेस्ट फायर होऊ शकते. अ फायर इन अ फॉरेस्ट इज कॉल्ड अ फॉरेस्ट फायर. फायर जी लागते, आग लागते जंगलामध्ये त्याला फॉरेस्ट फायर म्हणतात. मग ती नॅचरली समर डेजमध्ये लागू शकते पानं रब होऊन, किंवा आपल्या ह्युमन्सच्या केअरलेसपणामुळे लागू शकते. फॉरेस्ट फायर हार्म्स द लाईव्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. या आगीमुळे काय होतं, झाडं तर खराब होतात, झाडांचं तर लाईफ खराब होतं, पण त्या झाडांमध्ये, त्या जंगलांमध्ये राहणाऱ्या प्राण्यांचं सुद्धा लाईफ हार्म होतं, त्याला प्रॉब्लेम क्रिएट होतो. डू यू नो द वूड ऑफ कुंभा ट्री इज एक्स्ट्रीमली हार्ड. इट टेक्स अ लॉंग टाइम टू इग्नाइट. इग्नाइट म्हणजे काय की कुंभा हे झाड आहे ते खूप जास्त हार्ड आहे आणि ते लवकर पेट घेत नाही, लवकर जळत नाही त्याचं स्टेम किंवा वूड. इफ अ फॉरेस्ट फायर ऑकर्स, जर जंगलात आग लागलीच तर these trees can create an obstacle that helps prevent the fire from spreading further. याच्यामुळे काय होतं, कुंभाट्रीमुळे की आग पसरत नाही, तिथे अडथळा निर्माण होतो. ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळा निर्माण होतो आणि फॉरेस्ट फायर मोठी होत नाही. फॉर दिस रिझन, याच कारणामुळे these trees should be planted along the boundaries of forest and in other locations. म्हणजे ही जर झाडं कुंभाची लावली आपण तर आग जरी लागली समर डेजमध्ये असेल किंवा काही कॅच झाली फायर तर काय होतं, ऑब्स्टॅकल होतो, अडथळा होतो आणि फॉरेस्ट फायर कमी प्रमाणात होते. फॉरेस्टचं नुकसान, ॲनिमल्सचं नुकसान कमी प्रमाणात होतं. नेक्स्ट, लेट अस प्रोटेक्ट फॉरेस्ट. आपण जंगलांचं संरक्षण केलं पाहिजे. सेक्रेड ग्रोव्ज म्हणजे काय, देवराई. तुम्ही देवराई म्हणजे काय ऐकलंय का, सांगते मी काय असतं. अ सेक्रेड ग्रोव्ह इज अ स्मॉल फॉरेस्ट पॅच प्रोटेक्टेड बाय द पीपल ऑफ विलेज. सेक्रेड ग्रोव्ज have been found in Maharashtra from many years. In different states of India, sacred groves are known by different names. आता सेक्रेड ग्रोव्ह, देवराई, महाराष्ट्रामध्ये देवराई हे नाव आहे. तर इंडियामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं की गावातली लोक एक असा थोडासा एरिया असतो की जिथे झाडं लावतात आणि त्या झाडांना कोणीही कधी कट करायचं नाही, त्या झाडांना काही करायचं नाही, असा जो एरिया असतो त्या एरियाला देवराई म्हणतात. महाराष्ट्रामध्ये देवराई म्हणतात, पण इतर स्टेट्समध्ये, बाकीच्या राज्यांमध्ये वेगवेगळी नावं आहेत त्याला, पण प्रत्येक ठिकाणी ही परंपरा आपल्याला बघायला मिळते. प्रोटेक्टेड फॉरेस्ट. सम फॉरेस्ट आर प्रोटेक्टेड बाय गव्हर्नमेंट. तुम्ही बघितलं असेल काही जंगलांच्या बाहेर बोर्ड लावलेला असतो की हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने प्रोटेक्ट करण्यासाठी ठेवलं आहे, तिथे तुम्ही झाडं तोडू नका, इथे जाऊन काही कचरा करू नका, असे प्रोटेक्टेड फॉरेस्ट असतात गव्हर्नमेंटकडून सुद्धा.
आता आपण इंट्रोडक्शन टू वाईल्ड व्हेजिटेबल्स, काही वाईल्ड व्हेजिटेबल्स आहेत, काही वाईल्ड प्लांट्स आहेत की जे जंगलात तुम्हाला प्रामुख्याने बघायला मिळतीलच. ते कोणते आहेत ते बघा. कार्टोली, टकला, कुडा, अंबुशी, पथरी, केना, पानाचा ओवा, भुई आमला, बांबू, आगाडा, काटेमाठ, चिवळ, गोलभाजी, अंबाडी, सुरण, मटारू किंवा करांडा. हे काय आहे? ही सगळी वाईल्ड व्हेजिटेबल्सची नावं आहेत. ओके. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला वी हॅव स्टडीड धिस हे बघायला मिळेल आणि त्याचबरोबर क्वेश्चन आन्सर्स जे काय आहेत ते सुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. थँक्यू.